महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणातील सगळ्या राजकीय पुढाऱ्यांची इज्जत जाण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सध्या सुरू आहे. कारण सगळे राजकीय पुढारी आणि त्यांचे चेले चपाटे, मंत्री आमदार आणि ते स्वतःनी त्यांच्या बायका अंधश्रद्धा, कर्मकांड आणि बुवाबाजीच्या, खास करून नाशिकच्या अशोक खरातच्या भक्त झाल्या आणि महाराष्ट्राचं एक राजकीय वैभव असणारं, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला जो आदर्श होता त्याला बट्टा लावण्याचं काम महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी केलं. आणि महाराष्ट्रातील एप्स्टीन फाईल म्हणून सध्या या गोष्टीकडे पाहिलं जात आहे. जे महाराष्ट्रातील 9 तरुण असतील, मतदार असतील, मुली असतील किंवा तरुण मुलं असतील, यांचा तर राजकारण्यांकडे आणि त्यांच्या सध्याच्या भूमीकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतका भयानक झाला आणि त्यांचे व्हिडिओज आणि फोटोज पाहून तर राजकारण किती गलिच्छ असू शकतं हे आता उभा महाराष्ट्र पाहतोय. आणि हा पॅटर्न देशभर त्या ठिकाणी सध्या समाज माध्यमातून, सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून पोहोचलाय. महाराष्ट्रात आणि देशातच नाही, जगभरातून महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची अब्रू काढली जाते आणि छितू होतीये हे वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजे असं म्हणतात की सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राची इतकी अब्रू घालवायची ठरवली, त्याचं चित्र आता समोर आहे. आणि महिला नेत्या खास करून खरं तर ज्या पदावर बसतात, म्हणजे रुपाली चाकणकर असतील किंवा इतर राजकारणी, नीलम गोरे ताईंपर्यंत, आज त्या सुद्धा त्यांच्या भक्त आहेत. हे ज्यावेळेस यांची नावं पुढे आली किंवा येत आहेत, हे म्हणजे अशक्य गोष्टी आहेत सगळ्या. आणि अशोक खरात किंवा त्या भोंदू बाबाला त्याच्या बायकोनं सहकार्य केलं, त्याच्या कुटुंबाने सहकार्य केलं. एवढा नवरा लफडेबाज असून सुद्धा बायकोने त्याला कधीच टोकलं नाही, हे किती विशेष आहे. म्हणजे जर आपल्याला कुणालाही तुमच्या माझ्या सहित दिवसभरात किंवा आठवड्यात 1-2 महिलांचे जरी फोन आले तर आपला 100 वेळेस फोन चेक केला जातो किंवा आपण कुणाला बोलतोय हे बायकांकडून तपासलं जातं, लक्ष ठेवलं जातं. आणि साला हा खरात इतक्या महिलांसोबत किंवा उठतोय बसतोय, राजकारण्या महिलांसोबत किंवा पुढाऱ्यांसोबत उठतोय बसतोय, त्यांच्या बायकांसोबत उठतोय बसतोय. मग यांचे धार्मिक ओळख आहे, आर्थिक ओळख आहे, अजून विचित्र इतर गोष्टीचे आहे, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि मग असं असताना सुद्धा याची बायकोच काही म्हणत नाही. आणि बायकोला कधीच वाईट दिसलं नसेल का हो? 200-250 पोलीस सुद्धा चक्रावून गेलेत एवढ्या व्हिडिओज ह्याच्या. आणि मग असं जर चित्र असेल एखाद्या भोंदू बाबाचं, तर ह्या भोंदूगिरी करणारे 2-4 लोक तर सध्या अटक झाले, कारण वेगळी वेगळी प्रकरणं लगेच बाहेर पडतात. आणि त्याच्यात चूक म्हणजे त्या चाकणकरांना ज्यावेळेस, म्हणजे खरातची आता चौकशी सुरू आहे, पोलिसांनी अटक केली, 11-12 गुन्हे दाखल झाले. मग जेवढे कोणी त्याचे जुने नवे सहकारी आहेत, शिवलीला स्टर्टला ज्यावेळेस SIT ना आता चौकशीच्या घेरात घेतलं, त्याचे जे काही जुने अध्यक्ष खरात आणि इतर ट्रस्टी, खरं तर एका विचाराची लोकच संस्थेवर कधीही ट्रस्टी असतात, याचा अर्थ ही लोक एका विचाराचे आहेत. आर्थिक उलाढाली झाल्या का? झाल्या असतील. नेत्यांसोबत यांचे राजकीय संबंध आहेत का? हो, आहेत. रुपाली चाकणकरांनी जर सगळ्या मंत्र्यांना, आमदारांना खरातच्या चरणी नेऊन बसवलं असेल, तर यांचे आर्थिक लागेबंदे सुद्धा आहेत. त्याशिवाय हे गरीबातले थेट श्रीमंत होऊ शकत नाहीत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी जर चाकणकरांना समन्स पाठवले असेल आणि त्या जर आता सवलत घेणार असतील, कशाच्या? चाकणकरांना थेट SITचं समन्स आलं की तुम्हाला चौकशी समिती समोर नाशिकला हजर राहावं लागेल, तर त्या म्हणतात पुण्यापासून नाशिक दूर आहे, माझा वेळ जाईल आणि मी एक महिला आहे, मला त्या ठिकाणी सवलत मिळाली पाहिजे, जमलंच तर तुम्ही पुण्यात येऊन चौकशी करा. हे कशासाठी? तुम्ही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या ना. तुम्ही भोंदूगिरीच्या माध्यमातून या महाराष्ट्राला एक घाणेरड्या पद्धतीनं नासून टाकलं आणि
बऱ्याच महिला आयोगाच्या सदस्यच म्हणतात की इतर महिलांना त्या खराच्या भक्त बनवायला चाकणकर जबाबदार आहेत. आमदारांना किंवा मंत्र्यांना भक्त बनवायला किंवा सत्ताधारी पक्षातली ही लोक जबाबदार आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? आता तुम्हाला अटक होईल याची भीती आहे. चौकशी गेलात तर पोलीस सुट्टी देणार नाहीत याची भीती आहे. आणि तुम्ही जे काही काळे कारनामे केलेत, त्या खरातला माझा विठ्ठल आहे, माझा पांडुरंग आहे, या उपाध्या देणाऱ्या तुम्ही. आणि महिला आयोग म्हणजे तुम्ही राज्यभर फिरत होता त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्र मोठा वाटला नाही. तुम्हाला पुण्यातून मुंबई लांब वाटली नाही, पुण्यातून नाशिक लांब वाटलं नाही, नागपूर किंवा चारही डिव्हिजन आपल्या लांब वाटल्या नाहीत. कारण सरकारी गाडी होती आणि सगळं आयशो आरामात फिरता येत होतं. आता वैयक्तिक फिरावं लागेल किंवा तिथं चौकशीला जावं लागेल म्हणून तुम्ही जर सवलती घेणार असाल तर कदाचित तुम्ही सत्तेचा गैरवापर करताय. सत्ता तुमच्या पक्षाची आणि विचारधारेची आहे म्हणून तुम्ही सरकारमधल्या लोकांना हाताशी धरून जर सवलती मिळवणार असाल किंवा पोलिसांवर दबाव टाकून किंवा पोलिसांना हाताशी धरून जर तुम्हाला चौकशीला सामोरे जायचं नसेल तर महाराष्ट्र आणि मीडिया किंवा जागरूक नागरिक एवढे दूध खुळे नाहीत. सगळ्या राजकीय पुढाऱ्यांच्या चाली ओळखणार आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे, कायद्यासमोर सगळे समान असतात. एखाद्या ग्रामपंचायतीचा सदस्य किंवा सरपंच असू द्या किंवा देशाचा राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री असू द्या, श्रीमंत असो किंवा गरीब, सगळ्यांसाठी कायदा सारखा आहे. तुम्हीच काय धुतलेल्या तांदळासारखे एकदम स्वच्छ आहे म्हणून तुम्हाला सवलत मिळेल असं होणार नाही. पोलिसांनी सुद्धा ते करू नये. म्हणून जे सामाजिक कार्यकर्ते ओरडून सांगतायत चाकणकर या सगळ्या गोष्टीमध्ये 2 नंबरचे आरोपी आहेत, त्यांना सहआरोपी करा. याचा अर्थच तो आहे की त्यांना ती भीती आहे. कारण यांचे सगळे पुरावे ते अंधारे किंवा ठोंबरे किंवा बऱ्याच एक जबाबदार या राजकीय नेत्यांनी, महिला नेत्यांनी दिलेले आहेत. अजून बऱ्याच लोकांकडून सोर्सेसच्या माध्यमातून त्यांना ते सगळे पुरावे मिळाले म्हणून त्यांना भीती आहे. आणि सवलती जर मिळाल्या, चाकणकर सुटतील, केसरकर सुटतील किंवा सगळे राजकीय पुढारी, मी काल सुद्धा संशय व्यक्त केला होता, यांना सवलती दिल्या तर हे पळवाट काढतील आणि नाहक बळी खरा दोषी आहे त्याच्याबद्दल काही त्याला शिक्षा झाली तरी त्याला त्याची पर्वा वाटणार नाही. पण ज्यांनी हे सगळं कांड करण्यासाठी मदत केली त्यांना जर सुटका दिली किंवा सवलत दिली तर या गोष्टी परत परत होतील. आणि कायद्यामध्ये किंवा खुर्चीवर बसणाऱ्या तपास अधिकाऱ्यांमध्ये चुकीच्या पद्धतीचा मेसेज जाईल हे फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. कुणालाही पदाचा गैरवापर करू देऊ नये. जर सहआरोपी असतील, चौकशीसाठी समोर यावं लागत असेल, बिलकुल आणलं पाहिजे. मग थाटामाटात पोलिसाची गाडी घेऊन जाऊन त्यांना सन्मानाने नाशिकला घेऊन गेला तरी चालेल, पण तपास 100% झाला पाहिजे असं महाराष्ट्रातल्या लोकांचं मत आहे. कदाचित कायदा मानणाऱ्या लोकांचं सुद्धा हेच 100% मत आहे. बघू सरकार किती सवलत देतंय, गृह विभाग काय करतोय, SIT काय करते आणि नाशिकचं पोलीस काय करतंय. वेट अँड वॉच. जय शिवराय.